हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल नीलम किचन अँड होममेकर। तर आजची माझी रेसिपी आहे मसालेदार भरलं वांगं। तर चला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि अद्रक लसूण कोथिंबीरचं पेस्ट घेतलेलं आहे। फ्रेश स्वच्छ केलेले वांगे घेतलेले आहेत, एक टोमॅटो, एक कांदा आणि थोडासा कोथिंबीर घेतलेला आहे। आता मी मिक्सीमध्ये शेंगदाणे पेस्ट 2 चम्मच पेस्ट घेणार आहे। चवीप्रमाणे यामध्ये मी मीठ घालणार आहे आणि 2 चम्मच मिरची पावडर घालणार आहे, अर्धा चम्मच हळद घालणार आहे आणि अर्धा चम्मच धनिया पावडर। याला मी ग्राइंड करून घेणार आहे अशा प्रकारे। आणि चॉपरमध्ये एक कांदा आणि एक टोमॅटो कट करून घेणार आहे। चॉपरमध्ये छान बारीक होतं म्हणून मी इथे चॉपरचा वापर केलेला आहे। अशा प्रकारे हे बारीक झालेलं आहे आणि आता मी अशा प्रकारे वांगे कट करणार आहे। वांगे मधातून कट करायचे आहे। आणि आता अशा प्रकारे मी सर्व वांगे कट करून घेणार आहे। आता यामध्ये मी हा मसाला घालणार आहे। अशा प्रकारे मी सर्व वांग्यांमध्ये मसाला घालून घेणार आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे। आणि आता मी इथे कढईमध्ये अर्धी वाटी ऑइल घेतलेला आहे। ऑइल छान तापलेलं आहे, त्यामध्ये एक छोटा चम्मच जिरा घालणार आहे आणि त्यामध्ये कांदा टोमॅटो घालणार आहे। याला छान असं परतून घेणार आहे आणि यामध्ये शिल्लक राहिलेला मसाला घालणार आहे। याला पण छान परतून घेणार आहे। याला छान तर्री आलेली आहे आणि त्यामध्ये आता मी वांगे टाकणार आहे। आणि याला 2 मिनिटे होऊ द्यायचं आहे। दोन मिनिटं झाल्यानंतर एका बाजूने शिजलेले आहेत छान। आता दुसऱ्या बाजूने परतून घेणार आहे अशा प्रकारे आणि याला पण छान शिजू देणार आहे। आता वांगी छान शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि अशा प्रकारे चविष्ट आणि मसालेदार भरलं वांगं तयार झालेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।